दिवसाची सुरुवात इंग्रजी कालगणनेनुसार मिडनाईट म्हणजे मध्यरात्री होते, पण हिंदू कालगणनेनुसार सूर्योदयाला दिवसाची सुरुवात होत असते. ग्रेगोरियन ऋतू हे हवामानावर आधारित आहेत, पण आपल्या हिंदूंच्या शास्त्रात खगोलीय कालगणनेमध्ये 6 ऋतू दिलेत. आपली कालगणना फक्त दिवस मोजते असं नाहीये, तर ती सूर्याची गती मोजते, चंद्राची गती मोजते, नक्षत्र, योग, करण, ग्रहगणित या सर्व गोष्टी एकत्र करून एक दिवस ठरवला जातो. धार्मिक, ज्योतिषीय आणि संस्कारांच्या धार्मिक कामासाठी इंग्रजी तारीख वापरता येत नाही, कारण त्याचा खगोलाशी संबंध नाहीये. 1 जानेवारी आता जवळ येतोय आणि इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात जवळ आलेली आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा आपण देत असतो, नवीन वर्षाचे संकल्प पण आपल्या मनामध्ये असतात. हे वर्ष जसं आपण चांगल्या पद्धतीने साजरं करतो, तसं हिंदू नवीन वर्षाचे गुढीपाडव्याला होतं ते पण आपण साजरं करत असतो. परंतु इंग्रजी कालगणना म्हणजेच ग्रेगोरियन कॅलेंडर आणि आपल्या सनातन हिंदू कालगणनेमध्ये नेमका काय फरक आहे हेच बऱ्याच जणांना माहीत नसतं. नमस्कार मित्रांनो, मी पंडित गौरव देशपांडे पंचांग करते. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा परंतु लोकांना थोडासा कमी माहीत असलेला विषय पाहतोय. 2 महत्त्वाच्या कालगणनांची तुलना किंवा फरक काय आहे ते आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा विषय, शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा. इंग्रजी कालगणना म्हणजेच ग्रेगोरियन कॅलेंडर आणि आपल्या सनातन हिंदू कालगणनेमध्ये नेमका काय फरक आहे. आपण रोजच 2 कॅलेंडर वापरत असतो, एक तारीख आणि एक तिथी, पण या दोन्हींचा पाया जो आहे तो जाणून घेणं महत्त्वाचं आहे आणि तो अगदीच वेगळा आहे. आपल्याला हा व्हिडिओ बघितल्यावर लक्षात येईल. वार, नक्षत्र, तिथी, योग, ऋतू, ग्रहगती यांच्या आधारे चालणारी ही हिंदू कालगणना जगातील सर्वात प्राचीन व एक शास्त्रीय कालगणनांपैकी एक आहे. कदाचित आपल्याला माहीत नसेल. आता इंग्रजी कालगणनेची सुरुवात किंवा त्याचा इतिहास काय ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात. इंग्रजी कालगणना ही 1582 साली पोप ग्रेगरी यांनी सुरू केली. म्हणजे आधीपासून ती चालत आली आहे, पण त्याला जे एक विशिष्ट स्थान दिलंय ते 1582 साली दिलंय. म्हणजे आजपासून फक्त 400 ते 450 वर्षांपूर्वीचा इतिहास या ग्रेगोरियन कालगणनेला आहे. त्याआधी जुलियन कॅलेंडर अस्तित्वात होतं आणि ते वापरलं जायचं. इंग्रजी कॅलेंडरचा आधार अतिशय साधा आहे, म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती जी फिरते तोच तो आधार आहे. त्या बदलावरून 365 दिवसांचं वर्ष ठरवायचा हा तो आधार आहे. या पृथ्वीच्या एका परिभ्रमणाला सूर्याभोवती जी ती पृथ्वी फिरते त्याला 365.2425 इतके दिवस लागतात. यामध्ये सूर्य, चंद्र, नक्षत्र, ग्रहगती यापैकी काहीही विचारात घेतलं गेलेलं नाहीये. फक्त दिवसांची मोजदाद केलेली आहे, 365 कधी 366. आता सरकारी कामं, व्यवहार, ऑफिसची वेळापत्रकं, बँकांची वेळापत्रकं, शाळा या सगळ्यांसाठी हे कॅलेंडर योग्यच आहे, कारण ते दिवसागणिक फक्त दिवस मोजतंय. पण हिंदू कालगणना वेगळी कशी आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि ती शास्त्रीय कशी आहे. आता आपली सनातन हिंदू कालगणना ही एवढी प्राचीन आहे की अनादि वाङ्मय जे आपलं आहे, ज्याला आपण वेद म्हणतो, त्या वेदांमध्ये काळ, ऋतू, नक्षत्र या सगळ्यांचा उल्लेख सापडतो. त्याचबरोबर खगोलशास्त्राचे जे प्राचीन ग्रंथ आपल्याकडे प्रमाण म्हणून मानले जातात त्यामध्ये सूर्य सिद्धांत, आर्यभट्ट रचित आर्यभट्टीयम, पंचसिद्धांतिका, विष्णू धर्मोत्तर पुराण, नारद पुराण यांमध्ये कालगणनेचे नुसते उल्लेखच नाही तर अक्षरशः त्याचे नियम आणि फॉर्म्युले सुद्धा देऊन ठेवलेले आहेत. आपली कालगणना फक्त दिवस मोजते असं नाहीये, तर ती सूर्याची गती मोजते, चंद्राची गती मोजते, नक्षत्र, योग, करण, ग्रहगणित या सर्व गोष्टी एकत्र करून एक दिवस ठरवला जातो. थोडक्यात हिंदू कॅलेंडर जे आहे हे लुनी सोलर सांगितलंय. लुना म्हणजे चंद्र आणि सोलर म्हणजे सूर्य, म्हणजे सौर आणि चांद्र दोन्हीच्या गतीवर आधारित अशी ही हिंदूंची प्राचीन कालगणना आहे. आता तारीख आणि तिथी यातला फरक समजून घेणं महत्त्वाचं आहे. किंबहुना नवीन जनरेशनला तारीख तिथी यातला फरक काय म्हणजे माहीत नसतं. तारीख म्हणजे काय? 12 वाजता रात्र झाली
की तारीख बदलते आणि तो 24 तासांचा एक फिक्स ब्लॉक आहे ज्याला तारीख म्हणलं जातं. पण तिथी ही तासांवर अवलंबून नाही आहे मित्रांनो, ती चंद्र सूर्य यांच्या अंशात्मक कोनावर आधारित असते. चंद्र आणि सूर्य यामध्ये 12 अंशाचा फरक झाला आकाशामध्ये की एक तिथी बदलते. म्हणून कधी कधी एक तिथी 21 तास 36 मिनिटांची असते, कधी 24 तासांची, कधी जास्तीत जास्त 26 तासांची तिथी असते. कारण ही गतीवर आधारित आहे चंद्राच्या आणि सूर्याच्या, आणि गती जशी बदलते चंद्राची तशी तिथीच्या तास मिनिटांमध्ये देखील फरक येतो. कधी एकाच दिवशी 2 तिथी येतात, कधी 2 सूर्योदयाला एक तिथी असते, कधी तिथीचा क्षय होतो तर कधी वृद्धी होते. आणि हा नियम लाखो वर्षांपूर्वीचा जो अनादि ग्रंथ सूर्य सिद्धांत, ज्याला 5वा वेद देखील म्हणलेलं आहे, त्यामध्ये अतिशय स्पष्टपणे संस्कृतमध्ये देऊन ठेवलेला आहे. दिवसाची सुरुवात इंग्रजी कालगणनेनुसार मिडनाईट म्हणजे मध्यरात्री होते, पण हिंदू कालगणनेनुसार सूर्योदयाला दिवसाची सुरुवात होत असते. प्राचीन धर्मशास्त्र ग्रंथात देखील सूर्योदय ते सूर्योदय, उदयात उदयम वारहा असा वाराचा उल्लेख केलेला आहे. म्हणूनच आपण जी देवपूजा करतो, व्रत करतो, यज्ञ, वेगवेगळे विवाह इत्यादी संस्कार करतो, अगदी श्राद्ध पक्ष करतो, हे सर्व सूर्योदयावर आधारित कालगणनेवर आधारित असतात, न की मिडनाईट मध्यरात्रीपासून होणाऱ्या कालगणनेवर आधारित आहेत. हा एक अत्यंत मूलभूत फरक हिंदू कालगणना आणि इंग्रजी पाश्चात्य कालगणनेमध्ये. आता महिन्यांची पद्धत ही पूर्णपणे दोन्ही कालगणनांची वेगळी आहे. इंग्रजी महिन्यात खगोलीय घटना कशाचाही संबंध नाही. तुम्ही जानेवारी म्हणलं की 31 दिवस तिथे फिक्स आहेत, पण या जानेवारीच्या कालावधीत सूर्य अमुकच अंशात असायला पाहिजे, तो कधी बदलेल त्याचा इथे काही संबंध ठेवलेला नाही आहे. हिंदू कालगणनेमध्ये मात्र महिना हा 2 प्रकारे ठरत असतो. सर्वप्रथम जो महिना ठरतो तो एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतचा, ज्याला चांद्र महिना असं म्हणलं जातं. दुसरा महिना म्हणजे सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, त्याला सौर महिना असं म्हणलं जातं. म्हणून खऱ्या अर्थाने हा महिना खगोलशास्त्रावर आधारित आहे, कारण त्यावेळेला ते ग्रह जे आहेत सूर्य चंद्र तिथे बदलत असतात. इंग्रजी महिन्यांची नावं जी आहेत ती खगोलावर आधारित नाही आहेत, तर देवांवर किंवा काही विशिष्ट घटनांवर आधारित आहेत. आता एक खूप रंजक गोष्ट बघा, आपण वापरतो तो जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्यांची नावं खगोलीय कारणांवर आधारित नाही आहेत, तर ती रोमन देव, सम्राट किंवा काही लॅटिन शब्दांवरनं आलेली आहेत. उदाहरणार्थ जानेवारी ह्याचं नाव तुम्ही बघितलं तर रोमन देव जानस ह्याच्यावरनं हे जानेवारी नाव पडले. जानस हा द्वारांचा देव म्हणजे गॉड ऑफ बिगिनिंग्स अँड एंडिंग्स असे ज्याला म्हणतात. म्हणूनच या नवीन वर्षाची सुरुवात त्यांच्या कालगणनेत जानेवारी या जानस या देवतेवरनं हा जानेवारी शब्द आला. त्याला कोणतंही खगोलीय कारण नाही आहे, त्याचा सूर्य आणि चंद्राशी संबंध या नावाचा कुठेही येत नाही. फेब्रुवारी नाव का पडलं? रोमन फेस्टिवल फेब्रुआ वरून हे फेब्रुवारी नाव पडलंय. हा फेस्टिवल जो असतो तो एक शुद्धीकरणाचा विधी म्हणजे प्युरिफिकेशन फेस्टिवल असं म्हणलेलं आहे. त्यामुळे फेब्रुवारी हे फेब्रुआ शब्दावरनं हे नाव आलेलं आहे. असंच प्रत्येक नावाचा त्यांचा वेगवेगळा इतिहास आहे. मार्च, एप्रिल, मे यांना स्वतंत्र वेगवेगळा इतिहास आहे. त्याच्यात चंद्राची अवस्था, नक्षत्र, सूर्याची रास काहीही संबंध यांचा या गणनेशी येत नाही. या उलट हिंदू महिन्यांची नावं जी आहेत म्हणजे आपण चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ इत्यादी ही पूर्णपणे खगोलशास्त्रावर आधारित आहेत. ती कशी ते आता आपण बघूयात. चैत्र महिन्याचं नाव जे आहे ते चित्रा नक्षत्रावरनं पडलेलं आहे. चैत्र महिन्यातल्या पौर्णिमेला चंद्र हा चित्रा नक्षत्राच्या आसपास असतो, म्हणून त्याला चित्रावरून चैत्र नाव पडलंय. वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला विशाखा नक्षत्र असतं जवळपास, त्यामुळे विशाखावरून वैशाख नाव पडलेलं आहे. ज्येष्ठ महिन्याचं नाव पडलेलं आहे ते ज्येष्ठा नक्षत्रावरून ज्येष्ठ हे नाव पडलेलं आहे. आषाढ नाव का पडलं तर पूर्वाषाढा नक्षत्र जे आहे त्या आषाढ महिन्याच्या पौर्णिमेच्या आसपास असतं. श्रावण नाव हे श्रवण नक्षत्रावरून पडलेलं आहे. भाद्रपद हे नाव पूर्वा भाद्रपद नक्षत्र भाद्रपदाच्या पौर्णिमेच्या आसपास असतं, म्हणून आश्विन हे नाव अश्विनी नक्षत्रावरून पडलंय. कार्तिक हे नाव कृत्तिका नक्षत्रावरून पडलंय.
मार्गशीर्ष हे मृगशीर्ष नक्षत्रावरून पडलेलं आहे, पौष हे पुष्य नक्षत्रावरून पडलंय, माघ हे मघा नक्षत्रावरून पडलंय, फाल्गुन हे पूर्वा फाल्गुनी नक्षत्रावरून पडलंय। ही प्रणाली इतकी वैज्ञानिक आहे की महिन्याचं नाव इज इक्वल टू त्या महिन्यातील पौर्णिमेच्या आसपास चंद्र ज्या नक्षत्रात येतो ते नाव, त्या नक्षत्राचं नाव असतं। हे जगात दुसऱ्या कुठल्याही कॅलेंडरमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही। यावरून काय सिद्ध होतं तर इंग्रजी महिन्यांची नावं ही राजकारण, सम्राट आणि देवदेवतांच्या नावांवरून पडलेली आहेत। या उलट हिंदूंचे जे मास आहेत हे सूर्य चंद्राच्या नक्षत्राच्या अचूक खगोल गतीवरनं ही नावं पडलेली आहेत। याचा अर्थ काय होतो, एक मानव निर्मित व्यवस्था आहे आणि याच्या वर्सेस दुसरी एक आकाशाचा वास्तविक खगोलीय नकाशा दाखवणारी ही व्यवस्था आहे। त्यामुळेच धार्मिक, ज्योतिषीय आणि संस्कारांच्या धार्मिक कामासाठी इंग्रजी तारीख वापरता येत नाही, कारण त्याचा खगोलाशी संबंध नाही आहे। आता नक्षत्रांचा जर आपण विचार केला तर इंग्रजी कालगणनेमध्ये नक्षत्रांचा विचार केलेला नाही, पण हिंदू कॅलेंडरचा पाया नक्षत्र आहेत। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नक्षत्र म्हणजे काय तर चंद्र हा 27.3 दिवसात पृथ्वीभोवती फिरतो आणि रोज एका नक्षत्रातून तो जातो। याचा उल्लेख ऋग्वेद, यजुर्वेद आणि शतपथ ब्राह्मणामध्ये देखील आलेला आहे। नक्षत्राशिवाय कोणतेही शुभ कामांचे मुहूर्त कधीही मिळत नाहीत। विवाह हा नक्षत्राशिवाय करणं शक्य नाही, कारण विवाहाची स्वतंत्र नक्षत्र दिलेली आहेत। उपनयन नावाचा जो मुंजीचा संस्कार आहे तो देखील नक्षत्राशिवाय होत नाही। तर थोडक्यात संस्कार हे नक्षत्र या पॅरामीटरशिवाय निश्चित होत नाहीत। पंचांग हे तिथं अर्धवटच राहतं। आता इंग्रजी कॅलेंडरमध्ये नक्षत्र ही संकल्पनाच नाहीये। ऋतूंचा आधार सूर्याच्या राशीच्या गतीवरती हा ऋतूंचा आधार आहे। इंग्रजी कॅलेंडर काय सांगतं, मार्च म्हणजे स्प्रिंग नावाचा त्यांचा ऋतू तेव्हा सुरू होतो, पण प्रत्यक्षात भारतात तेव्हा उकाडा सुरू होतो। मग हे चुकतं का, तर त्याचं कारण आहे हो, कारण ग्रेगोरियन ऋतू हे हवामानावर आधारित आहेत, पण आपल्या हिंदूंच्या शास्त्रात खगोलीय कालगणनेमध्ये 6 ऋतू दिलेत। वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर ही त्या ऋतूंची नावं आहेत। ही जी नावं आहेत ती सूर्य कोणत्या राशीत आहे त्यावर अवलंबून आहेत। ही पद्धत अत्यंत वैज्ञानिक आणि खगोलीय शास्त्रावर आधारित आहे। त्याचप्रमाणे पंचांगातले जे इतर पॅरामीटर आहेत, योग, करण, तसंच अधिक महिना, क्षय महिना यांची योजना ही इंग्रजी कॅलेंडरमध्ये तुम्हाला बघायला मिळत नाही, कारण अधिक महिना आपल्या कालगणनेमध्ये अशा पद्धतीने घातलेला आहे की आपले जे सण आहेत ते त्या ऋतूमध्येच फिक्स होतात। आपलं कधी असं होत नाही की दिवाळी ही जून महिन्यात आलेली आहे, साधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्येच ती येते, ही अधिक महिना ची योजना केल्यामुळे। म्हणूनच हिंदू पंचांग जे आहे हे वैज्ञानिक आणि ब्रह्मांडाशी जुळलेलं कॅलेंडर आहे आणि ग्रेगोरियन कॅलेंडर हे फक्त नागरी सिव्हिल उपयोगासाठी आहे। थोडक्यात आपण हा जो फरक आहे तो समजून घेतला। जास्तीत जास्त नव्या पिढीपर्यंत हा आमचा जो व्हिडिओ आहे हा जरूर शेअर करा, जेणेकरून 2 कालगणना ज्या आहेत त्या कोणत्या कशासाठी वापरायचं आहे, कशाचा विनियोग कशासाठी करायचा आहे हे जनतेच्या लक्षात येईल। नमस्कार।